वाढत्या उन्हामुळे जायकवाडी धरणातल्या पाण्याचं प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन होत आहे। ही पाण्याची मात्रा जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना महिनाभर पुरेल इतकी मोठी आहे। सध्या धरणात 45.60% पाणी साठा असला तरी उष्णतेमुळे त्याचा अपव्यय हा चिंतेचा विषय ठरतोय। मार्च आणि एप्रिलमध्ये बाष्पीभवनाचा वेग सर्वाधिक होता, त्यामुळे आगामी काळात पाणी व्यवस्थापन हे मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकलंय। मराठवाड्यातील भूजल पातळी आता धोक्याच्या रेषेखाली पोहोचत असल्याचं चित्र समोर आलंय। भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या ताज्या अहवालानुसार या विभागात सरासरी भूजल पातळी तब्बल 7.42 मीटर्स पर्यंत खाली गेलेली आहे। वाढणारी ही बातमी आहे, त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यातील भूजल पातळी 7 मीटरपेक्षाही खाली गेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं जलतज्ञ म्हणतायत। जवळपास 7.4 अशी जी भूजल पातळी आहे ती खालावलेली आहे आणि 7 मीटरपेक्षा खाली जाणं म्हणजे ही धोक्याची घंटा मानली जाते। मराठवाड्यातील 76 पैकी 17 तालुक्यामध्ये भूजल पातळीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे। तज्ञांच्या म्हणजे भूजल पातळी 7 मीटरपेक्षा अधिक खाली जाणे हे म्हणजे जमिनीखालच्या जलसाठ्यावर मोठा ताण निर्माण झाल्याचे संकेत मानले जातात। कमी पाऊस, वाढते तापमान, वाढते बाष्पीभवन आणि भूजलाचा वाढता वापर यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचं सांगितलं जात आहे। याचा सर्वाधिक फटका म्हणजे शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे। विशेषतः ऊस, केळी, भाजीपाला आणि फळबागासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकावर मोठा परिणाम होऊ शकतो अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते। अनेक भागात आता शेतकऱ्यांना अधिक खोल बोरवेल घ्यावा लागतात। काही ठिकाणी 600 ते 800 फूट खोल गेल्यानंतर पुरेसे पाणी मात्र या बोरवेलला लागत नसल्याचे चित्र आहे। भूजल पातळी अशी झपाट्याने खालावत राहिली तर भविष्यात विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडण्याचा धोका देखील आहे। ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच तीव्र होऊ शकते। इतकंच नाही तर काही भाग डार्क झोनमध्ये जाण्याची भीती व्यक्त केली जाते। तज्ञांच्या मते जलसंधारण, पावसाचे पाणी साठवण आणि भूजल वापरावर नियंत्रण या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज आहे। अन्यथा येत्या काळात मराठवाड्याला मोठा जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो अशी देखील शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे सर्वांनी आता आवाहन केलं जात आहे की सर्वांनी येत्या काळामध्ये पाणी जपून वापरावे, पाण्याचा निचरा जास्तीत जास्त कसा करू शकतो याकडे लक्ष द्यावे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये मोठी घट झाली असून सरासरी पातळी 7.42 मीटर्स पर्यंत खाली गेली आहे। मार्च 2026 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार विभागातल्या 76 पैकी 17 तालुक्यात पाण्याची पातळी चिंताजनक पद्धतीने खालावली आहे। दर 4 महिन्यांनी 875 विहिरींच्या आधारे ही मोजणी केली जाते। मान्सूनपूर्व काळात पाणी इतक्या खोलवर गेल्यामुळे आगामी काळात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर व्हायची शक्यता आहे। त्यामुळे पाणी बचतीचं आवाहन करण्यात आलं आहे। उन्हाच्या तडाख्यात नाशिकच्या धरण साठ्यात मोठी घट होतीये। नाशिकमधील 26 प्रकल्पात 37% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 8% जास्त असला तरी अवघ्या 10 दिवसात 4% घट नोंदवली गेलेली आहे। जिल्ह्यातील काही गावांसाठी 61 टँकर फेऱ्या सुरू असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर व्हायची शक्यता आहे। जलसंपदा विभागाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन केलंय।